दुसरा प्रश्न मला विचारला गेला आहे की प्रभूजी, एक तर लग्न जमत नाही, जमलं तर कोणत्या पद्धतीचं लग्न करावं? तर लग्नामध्ये 3 प्रकार पाहायला गेलेले. एक म्हणजे स्मार्थ, म्हणजे झट मंगनी पड बिहा, दुसरं काय नाही. दुसरं कोर्ट मॅरेज, आणि तिसरं आहे वैदिक पद्धतीनं. कोर्ट मॅरेज काय, 1 महिन्यापर्यंत रजिस्टर करा, एकूण एकाच्या गळ्यात हार घाला, आजपासून तुम्ही लिगली झालेले, आध्यात्मिक नाही झाले. आणि स्मार्ट मध्ये कसं आहे, थोडी रिच्युअल करायची, इकडे त्या मंगलाष्टक म्हणायचे, 80% फोटो सेशन, त्याच्यामध्ये धार्मिक विधी काही नसतं. आधुनिक मध्ये बनवा, लग्नाचं मुहूर्त काढतात, जीवतो तो आई बाप्पा काढतात, आणि टायमावर तर लग्न करा. तुम्हाला विश्वास नाही, माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न किती वाजता लागलं असेल? 4:30ला लग्न लागलं. काय जीवनभर 12 वाजले असेल माहित नाही त्याचे, कारण फुल देशभक्त झाले होते त्या दिवशी. माहिती देशभक्त, जो देशी पितात त्यांना देशभक्त म्हणतात. हां, देशप्रेमित किंवा देशभक्त, फुल टाईट बजाव, हां, एकदम चालू धंगड निघा. हां, आणि ते लग्न 4:30ला, नवरदेव परेशान, नवरी परेशान, ती मेकअप करू करू चुन्याचा थर लावू परेशान, तिचा चुन्याचा थर उतरून गेला, पण हे काही नवरदेव आला नाही, आणि त्याच्या कारणामुळे बरेच लग्न मोडले पण जातात. तर मुद्दा असा आहे की शास्त्रामध्ये सांगितलेले की 9 प्रकारचे लग्नाचं वर्णन केलेले, आणि ह्या पद्धतीने कुठे तुम्हाला करता येईल आणि याचा फायदा काय होतो ते सांगितलेलं आहे शास्त्र. पहिले लग्न ब्रह्मलग्न, ब्रह्म म्हणजे सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताला केलं पाहिजे, जे वैदिक पद्धतीने होते. ह्या लग्नामध्ये जे मातापित्याचा रोल असला पाहिजे, जे दोन्ही पार्टीचा, मातापित्याच्या सहमतीने मुली मुलांचे शील, चारित्र्य, गुण, स्वभाव, उत्तम कुल आणि गोत्र पाहून लग्न केलं पाहिजे. गोत्र का? कारण की पुढे भविष्य येणाऱ्या मुलांना ते संस्कार, ती संस्कृती आणि रूप आणि गुणाचा प्रभाव पडतो. म्हणून तुम्ही याचा परिणाम काय म्हणतात शास्त्रामध्ये, भागवताच्या वेन महाराज राजा अंग होता, अंगाचा पुत्र कोण होता? वेन होता. पण अंग राजा हा धार्मिक होते, पण त्यांची पत्नी सुनीती कोणाची होती? मृत्यूदेवांची पुत्री होती. आणि हे धार्मिक असल्यामुळं पत्नी दुसऱ्या गोत्रातली होती, हे गोत्र वेगळं होतं. ते राक्षसी गोत्र असल्यामुळं मृत्यूदेवताचं गोत्र असल्यामुळं त्यांचा पुत्र जन्माला कसा आला? वेन कसा आला? आसुरी जन्माला आलेला. आणि तो तुम्हाला माहित आहे वेनचं, की त्याने सगळं अंग महाराज नाही का, त्या परेशान होऊन सगळं राज्य त्याग केला, आणि मग आसुरी कोण? तो स्वतःलाच भगवंत, आणि मग ऋषी म्हणून त्याचा वध केला. तर तिथे त्या भागवताच्या त्या प्रसंगामध्ये सांगितलेले आहे की लग्न करताना चांगल्या गोत्रामध्ये केलं पाहिजे, कुळामध्ये केलं पाहिजे. कुळधर्म का पाहिला जातो? की त्या कुळानुसार ते गुण नाही का त्या भविष्य, म्हणून याला ब्रह्मलग्न म्हटलं जातं. आणि हे लग्न शुभ मरतं, आणि ह्या लग्नामध्ये विशेष करून प्रभावापेक्षा स्वभावाला किंमत दिली जाते. धन, संपत्ती, प्रॉपर्टी नाही बघत, की मुलगा चारित्र्यवान आहे, गुणवान आहे. तुमच्याकडे खूप धन असेल पण त्याच्याकडे चारित्र्य नसेल तर ते धन नाही काय मिनिटात नष्ट करेल. पण त्याच्याकडे धन नसेल पण चारित्र्य असेल, त्या चारित्र्याच्या व्यवहाराच्या आधारावर तो आणखीन धन संपत्ती कमवू शकेल. म्हणून या ब्रह्मविवाहामध्ये मातापित्याच्या सहमतीने प्रभावापेक्षा स्वभावामध्ये पाहिलं पाहिजे. आणि याचं उदाहरण आहे च्यवन ऋषी आणि सुकन्याचं. कारण की राजा आपलं सुकन्याने काय केलं, वनात गेल्यानंतर तिथे डोळे फोडले, आणि गेल्यानंतर राजाच्या ते सगळ्यांच्या मलमूत्र बंद केल्यानंतर त्याने पाहिलं की अरे काहीतरी चूक झालेली. तर तिथे एका त्यांच्या सैन्यापण सांगितलं, इथं च्यवन ऋषीनं वारुळमध्ये तपस्या करा, तुमच्या कन्यानं काय केलं, काटा घेतला आणि डोळे फोडले. मग हा राजा गेला, माफी मागितलं. त्यानं पहिला प्रश्न विचारला, त्या पोरीचं लग्न झालं का? नाही झालं. त्याने पाहिलं की हा ऋषीचे लग्न करण्याची इच्छा आहे. तर तिथे च्यवन ऋषीचे जे वडील होते त्याने काय पाहिलं, ऋषीचं नाही का धन प्रॉपर्टी नाही पाहिले, त्याने पाहिलं या धार्मिक वृत्तीचा व्यक्ती आहे, आणि आज न उद्या हिला नाही का ते ऐश्वर्य प्रदान करेन. आणि मग त्या दोघांचं लग्न लावून दिलं. तर इथे महत्वाचं काय, शास्त्रानुसार याला सर्वोत्तम उत्तम म्हटले. दुसरं उदाहरण आहे भागवतामध्ये स्वयंभू, मनु आणि शत्रुपा. जेव्हा यांच्या कन्या 3 कन्या होत्या, देवती, प्रसूती आणि आकृती. देवतीचा विवाह स्वयंभू मनु कोण होत्या, सगळ्या पृथ्वीचं राज्य होतं त्यांच्याकडे, सार्वभौम राज्य होतं पृथ्वीचं, A to Z पृथ्वीचं राजा होतं. स्वयंभू ब्रह्माजीचे पुत्र होते.
ऐश्वर्य संपन्न शैली आणि सगळ्यात चारित्र्यवान, गुणवान, रूपवान. जेव्हा ती टेरेसवर खेळायचे तर गंधर्व देवी देवता तिचं ऐश्वर्य पाहून मोहित व्हायचे किंवा खाली इमारतून पडून जायचे, एवढी सुंदरमान होती ती. पण तिने ऋषी मुनीकून कर्दम मुनी बद्दल ऐकलं. कर्दम मुनी कोण होते? एक नंबरचे, म्हणजे त्यांच्याकडे निर्धन असलेले, तपस्वी असलेले, त्यांची स्वतःची कुटी सुद्धा नव्हती. पण देवतीनं काय ऐकलं की जे कर्दम मुनी आहेत ते अतिशय धार्मिक आहेत आणि मला लग्न करायचं ते त्यांच्याशी करायचं. दोघांमध्ये जर पाहिलं तर प्रभावामध्ये तफावत आहे. म्हणजे ही एकदम राजाची कन्या आणि हा एकदम निर्धन साधू. ते बी का तर भगवान विष्णूला तपस्या केल्यानंतर ते म्हटले की मला एक सुंदर पत्नी द्या. आणि मग तिथं तात्पर्यामध्ये लिहितात की भक्त जरी झाला तर त्याने मागितलं तर काही वाईट नाही, भगवंत सगळ्या काही इच्छा पूर्ण करतात. तर त्यावेळेस स्वयंभू मनू आले, शत्रुपा आले, देवतीची इच्छा पाहिली आणि म्हटले मला लग्न करायचं. आणि मग ते वनामध्ये घेऊन आपल्या सोबत ऐश्वर्य धन संपत्ती घेऊन आले, सुंदर होती. आणि कर्दम मुनीला म्हटले की आमच्या कन्येशी लग्न करा. कर्दम मुनीने पहिली अट टाकली. काय टाकली? मी लग्न करेन पण एक मूलबाळ झाले की मी वानप्रस्थ घेणार. तर स्वयंभू म्हणून टेन्शनमध्ये आले. अरे लग्न होण्याच्या पहिलेच अटी टाकतायत. त्यांनी कोणाकडे पाहिलं? शत्रुपाकडे पाहिलं. आणि मग शत्रुपाकडे पाहिल्यानंतर काय करायचं भाऊ, काय निर्णय घ्यायचा हे असं म्हणतायत. एक तर निर्धन बी आहेत पण यांच्या अटी पाहिलं घाबरल्या. शत्रुपानं कोणाकडे पाहिलं? देवतीकडे पाहिलं. देवतेच्या चेहऱ्यावर काय हा भाव आहे. तर शत्रुपानं पाहिलं की देवती खुश आहे, आनंदी आहे, त्या गोष्टी स्वीकार करायला तयार आहे. त्यावेळेस देवतीच्या चेहऱ्याकडून शत्रुपाने बघितलं आणि शत्रुपाने इशारा कोणाकडे केला? स्वयंभू मुनीकडे गेला. तुम्ही भागवत जर डीप अभ्यास केला आणि मग स्वयंभू म्हणतात हरकत नाही करा लग्न. आणि मग दिल्यानंतर ते आपल्या पित्याला आलिंगन करते, रडते दोघं माता पिता आणि कठोर हृदयानं नाही का तिला निरोप देऊन जातात. लग्न झाल्यानंतर या बाबानं काय करावं? संसारात लक्ष घालावं का नाही? पुढचे काही वर्षे तपस्यामध्ये लीन झाले. ती एवढी सुंदर होती, कुशाग्रस्त झाली. आणि मग खूप वर्षानंतर आठवण आले, अरे हिनं तर खूप सेवा केली, हिनं तक्रार नाही केली. अरे माझा बापले श्रीमंत होतं, माझ्या पुढं दळभद्रीच्या लावलं, भांडण तंटे नाही केलं. आजकाल जमातात ना, माझ्या बापाकडे असं होतं, माझ्या आईकडं असं होतं, मी असले असते तर मी होते म्हणून तुमच्यासोबत संसार केला नाही, तुमच्यासोबत टिकलीच असती कोण. हां हां हे तर डायलॉग तुम्हाला नेहमी ऐकाय भेटत असते ना. हां हां आम्हाला मंदिरात तर लय ऐकाय भेटा, प्रभूजी मी होतं म्हणून यांचा संसार टिकला नाही तर कोण राहिलं असतं या माणसासोबत. म्हणलं खरं आहे बाई, तू भाग्य समज की हे माणूस तुझ्यासोबत राहिलाय. हां हां वास्तविक गोष्ट आहे. तर इथे स्वयंभू आणि शत्रुपाच्या या प्रसंगातून जर पाहिलं गेलं तर दिलं लग्न करून. आणि दिल्यानंतर तिथे त्याने पुढे खूप वर्षानं म्हणले अरे तू माझी सेवा केलीस ना, काय इच्छा आहे? ते म्हणले मला पुत्र पाहिजे. आणि मग त्या 9 कन्या जन्माला आल्या. आणि मग त्यांचं कुठे दिलं? सगळ्यात महत्त्वाचं लग्न लावून दिलं. तर हे याच्यामध्ये काय ब्रह्मलग्न म्हणतात. दुसरं देवविवाह. देवविवाहामध्ये कन्या सहमतीने विवाह होण्यासाठी 3 गोष्टीसाठी, सेवा, धार्मिक आणि उद्देश आणि मूल्य ठेवण्यासाठी हा विवाह केला जातो. आणि ह्या मूल्यामध्ये विशेष करून धार्मिक गोष्टीसाठी विवाह केला जातो, ना की इंद्रिय भोगासाठी. म्हणजे देवताचं काम आहे भगवंताची सेवा करणं. तसंच ह्या देवविवाहामध्ये ग्रस्त धर्मामध्ये स्वतःच्या इंद्रियतृप्तीपेक्षा धार्मिक कार्याला किंवा भगवंताच्या कार्यासाठी प्राधान्य देता हा विवाह उत्तम म्हटला जाते. दोन्ही विवाह याच्यामध्ये कर्दम मुनी आणि देवती यांचाच पुन्हा प्रसंग येतो. कसा येतो की जेव्हा यांच्या 9 कन्या जन्माला आल्या आणि मग ब्रह्माजीकडे गेले, म्हटले आता यांचा विवाह करायचा कोणाशी? तर ब्रह्माजीने सांगितलं की ह्या 9 कन्या 9 ऋषीला देऊन टाका. मग का बरं? ते म्हटले की 2 गोष्टीसाठी द्या. एक तर ह्या तुम्ही धार्मिक असल्यामुळे तुमच्या धार्मिक मुली जन्माला आलेल्या आहेत. आणि दुसरं हे जे ऋषी येतं ते भगवंताच्या सृष्ट्यासाठी कार्य करतायत. भले ती निर्धन आहेत पण त्यांच्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर धार्मिक संतती वाढेल, समाजाला एक चांगलं योगदान वाढेल, आणि तिसरं जे मेन उद्देश आहे ह्या लग्न करण्याचा देवविवाहामध्ये भगवत प्राप्ती आहे केंद्रबिंदू. त्यामुळे हे कन्या याचं उदाहरण नाही का दिलेलं आहे. म्हणून 9 कन्याचा विवाह 9 ऋषीशी करण्यात आले. त्याचं वर्णन सुद्धा श्रीमद भागवतामध्ये करण्यात आले. मग तिथं आचार्य आहे त्या तात्पर्यामध्ये लिहितात याच्यामध्ये की जेव्हा मुलगा जन्माला येतो ना तर आईचे गुण घेऊन येत असतो.
सुनीतीच्या प्रसंगातून. आणि जेव्हा मुलगी जन्माला येते तर बापाच्या कुळातले जन्माला घेऊन येते, असं शास्त्र म्हणतं बरं, भागवतामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तर देवविवाह. तिसरं विवाह अर्श विवाह म्हणतात याला. अर्श विवाह म्हणजे काय? हा धर्म कार्यासाठी विवाह असतो, शास्त्रानुसार विधी विधान, आणि याच्यामध्ये धन केंद्रबिंदू नसतंय. ते केवळ पित्याची जी काही अवस्था आहे त्यानं गाय, बैल आणि थोडंसं धान्य देऊन विवाह केला जातो. त्याच्या निर्धन अवस्थेमध्ये केवळ समोरच्याची गरज पाहून, दोघांची गरज आहे त्या अवस्थेमध्ये केलं जाते. इथे पैसा केंद्रबिंदू नसतो, तर इथे एकूण एकाला मदत करणं हा केंद्रबिंदू असतो. आणि म्हणून हा तिसरा विवाह म्हटलेला आहे. चौथा विवाह म्हणतात याला प्राजपत्य विवाह. याला प्राजपत्य विवाह म्हणजे काय? याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आणि यज्ञवाकल्य ऋषीने याचे तत्व दिलेले आहेत ह्या विवाहामध्ये. ह्या विवाहामध्ये कन्यादान केले जाते आणि ग्रस्त धर्माचा आश्रम, चांगली संपत्ती उत्पन्न करणे आणि धर्म, कुळ, परंपरा याचं रक्षण करून जे वंशदीपक आहे त्याचं वाढवण्याचं काम, त्यासाठी हा विवाह केला जातो, प्राजपत्य विवाह. आणि याच्यानंतर हा पुढचा विवाह, पाचवा विवाह, याला वीर्य शुल्क विवाह म्हटला जातो. वीर्य शुल्क म्हणजे आपल्या वीर्य म्हणजे ताकद दाखवणे आणि त्याच्यावर विवाह करणं. आणि भगवान कृष्णाचे जेवढे काही लग्न झाले हे वीर्य शुल्कामध्ये झालेले आहेत. कारण नग्नजितेचं लग्न करायचं, नग्नजितीशी लग्न करायचं होतं भगवंताला, तर नग्नजितीचे वडील कोण होते? नग्नजित. याने 7 ऋषभ ठेवलेत, बैल ठेवलेत. जो माझ्या बैलांचा दमन करेन तोच माझ्या कन्याशी विवाह करेल. म्हणून भगवंताने काय केलं? 7 बैलाचं दमन केलं आणि नग्नजितीला काय केलं? जिंकलं. जामवंतीला काय केलं? जामवंशी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये वीर्य दाखवलं, आपली शक्ती दाखवली. नंतर जामवंतीशी लग्न केलं. सत्यभामाशी सुद्धा काय केलं? विवाह केलेला आहे. सत्या म्हणजे तिला सत्यभामा म्हणून. आणि दुसरं 16,000 ज्या कन्या होत्या ते नरकासुराचा वध केला, वीर्य शुल्क दाखवलं आणि त्यांच्याशी विवाह केला. आणि याच्यामध्ये विशेष करून द्रौपदी आणि पांडवाने काय केलं? धनुष्यबाणामध्ये अर्जुनाने धनुष्यबाण उचलला आणि मत्स्यभेद करून आपलं वीर्य दाखवलं. वीर्य म्हणजे ताकद, शक्ती, ऐश्वर्य दाखवलं आणि त्याच्यातून द्रौपदीचं काय केलं? विवाह केला. तर याच्यामध्ये वीर्य शुल्कामध्ये विशेष करून धनसंपत्ती, प्रतिष्ठा, रूप, रंग पाहून लग्न केल्या जाते. आणि याचा आजकालच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर ह्या विवाहामध्ये वीर्य शुल्कामध्ये पैसे देऊन किंवा घेऊन केल्या जाते. बघा आजकाल लग्न करायचं तर 2 लाख 3 लाख द्या, ते राक्षसी विवाहामध्ये ते. पण वीर्य शुल्कामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मुलाची धनसंपत्ती पाहून लग्न केल्या जातात. मुलगा रूपवान करते, त्याचं पॅकेज किती आहे, त्याच्यानंतर शेती बाडी. अरे 50-60 वर्षानंतर कोणी जगणार नाही, पण किती भविष्याचा विचार करतात. मी जेव्हा ह्या गोष्टीबद्दल, आजच त्या समस्या नाही बरं, त्या समस्या एकदम महाभारतकालीन आहे. कसं आहे, जेव्हा शंतनू महाराजाला विवाह करायचा कोणाशी? सत्यवतीशी. कारण की गंगेशी लग्न झालं होतं पण गंगा सोडून गेली. सत्यवती मत्स्यकन्या होती आणि गेले म्हटले माझ्याशी विवाह कर. तर सत्यवतीचे वडील कोण होते? कुळी. ते म्हटले नाही अहो, तो तुमचा मोठा पुत्र तर जे देवव्रत आहे तो राजा बनेल, माझ्या मुलीला तर काहीच नाही. ते म्हणले काळजी करू नको. मग ते आले घरी, चिंताग्रस्त होते. आणि चिंताग्रस्त असल्यानंतर भीष्मदेवाला कळालं की माझे वडील चिंताग्रस्त, काय सांगायला तयार नाही. मग त्यांच्या सारथ्याला विचारलं काय बरं? ते म्हटले की सत्यवतीशी विवाह करायचा आहे पण तुम्ही मोठे पुत्र असल्यामुळं नाही म्हणत. ते मग गेले, स्वतः भीष्मदेव गेले, देवव्रत गेले आणि ते म्हटले की मी हरकत नाही, मी राज्य घेत नाही, हिचे जे काही मुलं होतील ते राजा बनतील. ते म्हणले ठीक आहे, तुझे मुलं नाही घेतील, तू नाही घेशील पण तुझे मुलं तर घेशील ना, तुझे मुलं तर सोडणार नाहीत. ते म्हटले मी आजीवन, म्हणजे ते म्हातारं किती विचार करत होतं बघा ना, नातवाचा विचार करत होतं संपत्ती, की माझ्या नातवाचं काय होईल. मग त्यावेळेस भीष्मदेवान म्हटले की मी अजीवन ब्रह्मचारी राहीन, अशी भीष्म प्रतिज्ञा घेतली. म्हणून देवव्रताचं नाव काय झालं? भीष्मदेव झालं. आणि मग देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली होती. मग त्या दिवसासुद्धा पासून विचार केला जातो बाबा की किती आपण 60-70 वर्षानंतर आणि पाहायला गेलं तर दैवाने नाही का त्याला काहीच भोग ऐश्वर्य भेटलं, कारण त्याचे दोन्ही विचित्र चित्रांगण मेले. आणि मग वेदव्यासापासून पुत्र जन्माला आले आणि शेवटपर दुःखी राहिलेले. तर त्यामुळे तुम्ही कोणाचं भविष्य लिहू शकत नाही. वर्तमान काळात जे निर्णय घेतात धर्माच्या आधारावर ते सक्सेसफुली होतात. हे लग्नाचं वर्णन केलेले इथे वीर्य शुल्क. त्याच्यानंतर आसुरी विवाह म्हणतात.
आसुरी विवाह म्हणजे काय, याच्यामध्ये धनसंपत्ती विकत घेऊन किंवा मनमार्जीने विवाह करून आई वडिलांचा विचार केला जात नाही याच्यामध्ये. किंवा आजकाल त्या आदिवासी भागामध्ये मुली विकत आणल्या जातात. 3 लाख घ्या, 2 लाख घेऊन मराठ्या माड्यामध्ये मी 2 लाख देतो, मला माझ्या मुलीचं लग्न करायचं, माझ्याकडे पैसा नाही, 2 लाख घ्या आणि मला लग्न लावून द्या. तर याला काय म्हणतात, आसुरी विवाह. आणि याच्यामध्ये आसुरी विवाहामुळे काय होतंय की पुढे शोषण केलं जातं एकूण एकाचं. तर हा विवाह पण शास्त्र वर्णन केलेला आहे. पुढच्या नंतर गांधर्य विवाह. गांधर्य विवाह म्हणजे आजच्या भाषेमध्ये प्रेम विवाह. याच्यामध्ये शास्त्रसंमत आहे की दोघे मुली मुलांची जर संमती असेल, वर वधूंची संमती असेल, पण ती कोणत्या लेवलला, रूपाच्या आणि वरच्या नाही बरं, कुळ आणि गोत्राच्या आधारावर विवाह केला जातो. त्या प्रेम विवाहाला आलं आहे. विधर्मी जातीमध्ये नाही प्रेम विवाह. आपल्या जातीमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये तुम्ही विवाह करू शकतात, वेगवेगळ्या ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही करू शकतात, पण विधर्मीमध्ये चालत नाही. तर याच्यामध्ये विशेष करून जो विवाह केला जातो गांधर्य विवाह, प्रेम विवाह. आणि प्रेम विवाहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दुसरा एक प्रकार येतो प्रेम विवाहामध्ये, याला स्वयंवर होता. स्वयंवर या शब्दाचा अर्थ काय, स्वयंहून वराला शोधणे. म्हणजे जी वधू असते ती जाते आणि बघते की माझं, जसं लक्ष्मी समुद्र मंथनातून आली, ती हार घेऊन फिरत होती आणि तिनं कोणाला निवडलं, नारायणाला निवडलं. जेव्हा सीता धनुष्यबाण केल्यानंतर ती सुद्धा स्वयंवर घेतला आणि कोणाच्या गळ्यात घातलं, रामाच्या. नल आणि दमयंतीनं कोणाच्या गळ्यात हार घातला, नलराजाच्या गळ्यात घातला. तर इथे तिथे मुलींची चॉईस आणि मुलांच्या चॉईसवर लग्न चालतंय. ह्या लग्नाला सुद्धा गांधर्य विवाह म्हटलं जात आहे. आणि याच्यामध्ये शास्त्रामध्ये 2 उदाहरण आहे, एक सुभद्रा आणि अर्जुनाचं. बलरामजीनं लग्न कोणाशी लावून दिलं होतं, सुभद्राचं फिक्स केलं होतं, दुर्योधनाशी केलं होतं. आणि ही बातमी कोणाला कळाली, भगवंताला कळाली. आणि भगवंत म्हटले, अर्जुन सुभद्राचं लग्न जमलंय तर तू काय कर, साधूचा वेश घेऊन ये. आणि मग साधूचा वेश आल्यानंतर तिथे भोजनाला बोलवतो. सुभद्राने जसं पाहिलं साधूला आकर्षित झाली आणि अर्जुनाने पाहिलं सुभद्राला, आणि भगवंत बाजूलाच बघत आहे, या दोघांमध्ये चालू आहे आता काहीतरी. आणि मग भगवंतानं सांगितलं की आता तू काय कर, हिला हरण करून घेऊ. भाऊच म्हणतो बहिणीला पळून घेऊन जा. आणि तिथे का बरं, कारण बलरामजीच्या विरोधात जाऊन लग्न होणं मुश्किल आहे, आता हाच पर्याय. आणि मग भगवंताच्या संमतीने काय केलं, तिथे अर्जुनाचं कारण दोघांच्या इच्छा होत्या, दोघांचं मन होतं. कारण सुभद्राने अर्जुनाबद्दल एवढं ऐकलं होतं आणि अर्जुनानं सुद्धा सुभद्राबद्दल एवढं ऐकलं, आणि ती मामाची मुलगी होती. म्हणजे तिथे काय झालं, त्यांनी समान गोत्रामध्ये, म्हणून त्या दिवसापासून आपल्याकडे परंपरा आलेली, मामाची पोरगी. हे भावी जन्माला आले तर हे मामाची पोरगी, मामाची पोरगी. अरे तुला कळतं काय, शेंबूड पुसता येत नाही. पण त्याच अँगलनं पाहिलं जातंय. तर त्या याच्यात दिलेले याला म्हणतात गांधर्य किंवा स्वयंवर विवाह म्हटलं जाते. पुढे म्हणतात राक्षस विवाह. आणि राक्षस विवाहामध्ये विशेष करून मुलीचं अपहरण करून किंवा मारपीट करून किंवा आई वडिलाला मारझोड करून जिचं अपहरण केलं जातं तिचे केलं राक्षस विवाह म्हटलं जाते. आणि याचं सुंदर उदाहरण आहे शास्त्रामध्ये. जे मंडोदरीचे वडील होते त्यांना दमन करून रावणाने काय केलं, मंडोदरीचं हरण केलं आणि तिचं विवाह केला. जीवनभर ती दुःखी राहिली मंडोदरी. धार्मिक राहिली, ती पतिव्रता राहिली. सप्तनारीपैकी एक मंडोदरीचं नाव होतं, तारा रोमा मंडोदरी पण येते. पण ती मंडोदरी जीवनभर राहिली, याला म्हणतात राक्षस विवाह. आणि शेवटचा विवाह याला म्हणतात भूत पिशाच विवाह. भूत पिशाच विवाह म्हणजे नशेमध्ये असलेले स्त्री पुरुष किंवा नवरदेव जे दारू पिऊन लग्न करतात, झोपलेले किंवा लग्नाच्या पहिले शारीरिक संबंध ठेवलेले किंवा काही वर्ष त्याच्यामध्ये, आता प्री वेडिंग येईल ना, त्याला म्हणतात ना प्री वेडिंग, माहीत नाही आता काय. म्हणजे लग्न काढताना फोटो काढायचा आणि त्याचे बिनसलं की त्या फोटोचं वाटोळं करून टाकतात. म्हणून काही समाजाने त्याला बॅन आणलं आणि पिशाच विवाहामध्ये मोडल्या जाते. आणि ह्या विवाहामध्ये शारीरिक संबंध पहिले ठेवले जातात. याच्यामध्ये कन्याच्या आईवडिलाची काय झाल्याचं विकनेस पाहतात आणि त्या विकनेसला पाहून समोरचा जो शक्तिवान बलवान पार्टी आहे त्या मुलीचं काय करतो, अपहरण करून ब्लॅकमेल करून उचलून घेऊन विवाह करतात. आणि हा सगळ्यात निम्न कोटीचा विवाह म्हटला जात आहे, फालतू विवाह म्हटला जाते. तर सर्वोत्तम विवाह काय म्हटला जाते, फर्स्ट आहे ब्रह्मविवाह, दुसरा देवविवाह उत्तम, त्याच्यानंतर आर्षी विवाह, चौथा पार्जपत्य विवाह, त्याच्यानंतर वीर सुलोक विवाह, आसुरी विवाह, गांधर्य विवाह, स्वयंवर विवाह, राक्षस विवाह आणि सगळ्यासाठी
भितपुसाची व्हा. आणि याच्यामध्ये विशेष करून ह्या सगळ्या लग्नामध्ये गुण धर्म जात स्वभाव काही पाहत नाही. केवळ भोगाची भावना पाहून जो लग्न करतात त्याला पिशाच किंवा भूत विवाह म्हटल्या जातो, हे दिलेलं आहे. म्हणून इथं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आई वडील जेव्हा कन्यादान करतात तर एक म्हटलं कन्यादान म्हणजे आजकाल त्याच्यावर बी वाद उठलेला आहे की मुलीला कसं काय दान करू शकतं, मुलाला का दान करू शकत नाही. पण त्या दान करण्याचा मागचा जनक महाराजाने रामायणामध्ये एक सुंदर श्लोक म्हटलेला आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, ते म्हणतात की मम सुत धर्मचारिणी तो प्रसिद्धा चेतनाम भद्रम ते पानियाग्रस्त पानिना पतिव्रता महाभागा छायेन अनुगणम सदा. या श्लोकाचा एवढा सुंदर अर्थ आहे. ते म्हणतात की मम सुता धर्मचारिणी, की हे वरदेव नवरदेव माझी कन्या कशी आता दान करताना समोरच्या पार्टीला सांगताना मम सुता धर्मचारिणी, माझी मुलगी कोण आहे, धर्माला आचरण करणारी आहे, पहिला गुण सांगतात. म्हणून आईबापाला ते सांगतात, ब्राह्मण म्हणतो म्हणा मम सुत, पोरीचं नाव घ्यायला लावतात, हां धर्मचारिणी. आणि मग त्याच्यानंतर काय, तव प्रति इच्छा, ती तुमच्या इच्छानुसार कार्य करेल, तुमची प्रतिष्ठा जागेल. त्याच्यानंतर चे नाम भद्रम ते, अतिशय मंगलमय पावनमय आहे. म्हणून त्याच्या पुढे काय लावलं, ची सो कामिनी, म्हणजे चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी, हे पद दिल्या जातो. ती कोणासाठी आहे, मायरसाठी नाही आहे, ज्याच्याशी वाह केला जाते त्यासाठी ती आहे. आणि मग पुढे ते म्हणतात की भद्रम ते, मंगलमय करणारे. पानियाग्रस्त, आता तुम्ही ग्रस्त आश्रमाचा स्वीकार करा. पानिना पतिव्रता महाभागा, ही माझी कन्या आहे ना, ती पतिव्रता आहे, तुमच्या एकनिष्ठ राहीन. महाभागा छायेन अनुगमन सदा, ज्याप्रमाणे व्यक्तीची छाया त्याला सोडत नाही, तसंच माझी कन्या तुमची छायाप्रमाणे सेवा करेन, तुमच्या सोबत राहीन. असं दान मी देतोय तुम्हाला, कन्यादान करत नाही, तर हे सगळे विचार माझ्या कन्याच्या वतीनं तुम्हाला देतोय. ऐकलं होतं की याच्या पहिले कधी तुम्ही विचारलं नसेल. आमच्या एका भक्ताचं लग्न होतं आणि आमचा भक्त म्हणजे भक्त एका लग्नाला गेले होते. तुम्हाला विश्वास येणार, तर ब्राह्मण कुठले मंत्र म्हणत होता माहिती आहे का, अंत्येष्टीचे मंत्र म्हणत होता. आणि हा भक्त त्याला माहीत होतं, मला अरे तू लग्न करतो का, अंत्येष्टी करतोय, थांब म्हटले काय तमाशा चालू आहे. म्हणून लग्न जेव्हा लावतात त्या ब्राह्मणाचे मंत्र ध्यानपूर्वक ऐकलं पाहिजे. तुम्हाला एकच असतं, फोटो कधी चालू होते हे कधी सापटे, ते म्हणतात लवकर आटपा महाराज पंडितजी, त्याला काय लवकर आटपायचं असतं, पण तुमच्या जीवनाचं वाटोळ होते ना. मंगल कार्य ह्या शब्दाचा अर्थ काय, मंगल कार्य. पण त्याच्यात पिक्चरचे गाणे धांगड धिंगण आजकाल सगळे नाचतात, बाप रे, सगळं फालतूपणा आलाय. पहिल्या काळामध्ये लोक बाहेरच्या स्त्रिया नाचवायचे लग्नामध्ये, आजकाल काय झालं, घरातल्याच बाहेर रस्त्यावर नाचतात. याच्यावर बोलायला गेलं तर वादंग उठन, त्याच्या न बोललेलं बरं बाबा. हां, तर हे दिलेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेनुसार सुपात्र दिलेल्यानंतर त्या स्त्रीचे 7 लक्षणं सांगतात जेव्हा कन्यादान केलं जातं. एक म्हणजे मात्सल्यासारखी सगळ्याला प्रेम करेल. दुसरं ती शक्ती राहील. शक्ती म्हणजे काय, सहनशक्तीत राहील, सगळ्याला सहन करते आणि ती शक्तीसारखं सामर्थ्यमान राहील. त्याच्यानंतर लक्ष्मी राहील तुमच्या घरामध्ये, ती धनसंपदा निर्माण करेन. चौथं गुण अन्नपूर्ण, ती सदा अन्न सगळ्याला देईन. आणि चौथं पुढचं कुलदीपिका, तुमच्या दीपक जे आहे, दीपक आहे ते वंश परंपरा वाढवण्यासाठी. स्त्री या शब्दाचा अर्थ काय, जी विस्तार करते तिला स्त्री असं म्हणतात, असं दिलेलं आहे. आणि पुढे संस्कार आणि वंशगत धार्मिक क्रियानैकही पारंपरिक पालन करीन असं मी वचन देतो. कोण देत आहे, मामा मामी किंवा आई वडील देतात समोरच्या पार्टीला, तेव्हा त्याला विवाह संस्कार म्हटलं जात आहे. आणि त्यावेळेस जर कन्यादान करताना जर हुंडा देताना, पहिलं हुंड्याचं वर्ण आहे भागवतामध्ये, वसुदेव आणि देवकीच्या लग्नामध्ये आहे, पण ते द्यायच काळ पण, कारण तो बघायचा की आपल्या मुलाला एवढं आहे, तिच्यातला थोडं प्रेमापोटी दिलं पाहिजे, बळजबरी नाही. त्या काळात बळजबरी नव्हती, इच्छापोटी वडील द्यायचे. आजकाल तर मागितल्या जाते, म्हणजे जावायला सासऱ्याकडून नाही का ए टू झेड बनियलपासून अंडरपॅन्टपासून पाहिजे असतं, एवढे हलकट लोक झालेले आहेत. ही वस्तू तिथं नाही. अरे तुम्ही दुसऱ्याच्या कपड्यावर किती दिवस जगणार, तुमचा स्वाभिमान काय आहे का नाही. आणि तिकडं तर मराठवाड्यामध्ये तर एकरी 1 लाख रुपये चालतो. आता तर पॅकेज वाढत चाललंय, इंजिनियर असला तर एवढा, डॉक्टर असला तर एवढा, आता ते बी बंद झालं, पोरीच भेटणत. म्हणून इथं दिलेलं आहे परिस्थितीनुसार 4 गोष्टी करायच्या लग्नाच्या वेळेस. जर तुमची परिस्थिती नसेल
ते गाय द्या, त्याच्यानंतर थोडे गाय बी जर नसेल तर मूठभर तीळ देऊन तुम्ही लग्न करू शकता कन्याचं. चौथं भूमी असेल तर भूमी द्या, भूमी नसेल तर स्वर्ण दान करा. ह्या 4 पद्धतीने देऊन तुमचे विवाह करू शकतात. म्हणून हे विवाहाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रानुसार. आणि ह्या शास्त्राच्या 8 प्रकाराच्या नुसार आपण पालन केलं, वैदिक पद्धतीने लग्न केलं आणि मुहूर्त. ते म्हणता मुहूर्ताचं इम्पॉर्टंट काय एवढ्यामध्ये? बघा, रामचंद्राचं वसिष्ठ मुनीनं अभिजित मुहूर्त काढलं होतं, पण अभिजित मुहूर्तामध्ये एक क्षण काहीतरी मुहूर्तामध्ये थोडी गडबड झाली तर भगवान रामचंद्र वनवासाला जावं लागलं. भगवंत मुहूर्तामुळे वनवासात जाऊ शकता. आपण जे मुहूर्त काढतो, लग्न जर टायमावर लागलं नाही तर आपल्या जीवनाचा शेवटपर्यंत 12 वाजून जातात. आणि त्याच्यामध्ये ते मंगलाष्टक कोणते म्हणायचे असतात? तुम्ही आम्ही रचलेले चालत नाही, भागवताची भगवंताची स्तुती असलेली. आणि त्या सगळ्या देवदेवतांच्या ऋषींचा आशीर्वाद द्या. आता आम्ही ग्रस्त आश्रममध्ये जातोय. सावधान या शब्दाचा अर्थ काय माहिती का? सावधान सावधान सावधान. आता एकूण सहन करण्यासाठी सावध व्हा. सावधान म्हणजे मला तू फेस कर, मी तुला फेस करतोय आता. आणि जीवनातल्या जेवढ्या जिम्मेदारी आहेत, संकट, समस्या आपल्या जीवनात येणार आहेत, ते सावध होऊन आपण एकामेकाला पालन करायचं. भोग वासना नाही तिथे केंद्रबिंदू. त्याच्यामागे एक मी प्रवचन आणखीन तयार करतो, त्याचे पॉईंट्स होतोय मी सध्या. आमच्या एक वरिष्ठांनी दिलं होतं, सावधान या शब्दावर दिलं होतं त्यानं, की का बरं सावधान म्हटलं जाते? भाऊ, आता तुला मोठ्या याच्यात फसतोय दोघं पण. तुम्हाला वाटतं लायसन भेटते आजपासून, लायसन काही नसतंय. लय मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला 4 लेवल असते: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म तुम्हाला धर्मानुसार तुम्ही एकाला स्वीकारा, त्याच धर्मानंतर अर्थ अर्जन करा. आणि अर्थ अर्जन करून एकाला. तिसरी गोष्ट आहे कामना. तुमच्या ज्या काही कामना असतात त्या पूर्ण करा. आणि त्या कामनातून वैराग्य झालं की मोक्षाकडे जा. आणि मोक्षाकडे जाऊन तुम्ही भगवत प्राप्ती करा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सांगितलेले. आणि म्हणून त्यासाठी आपल्या जीवनात जे काही होईल ते आपण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारला पाहिजे. आमचे ब्रजबिहारी प्रभू एक सुंदर आपलं शायरी म्हणतात. ती आता येता मला प्रवचन गाडीतून येताना बरेच पॉईंट्स शोधत असतो काय काय द्यायचं. तर ते म्हणतात, आज रब से मुलाकात की, आज रब से मुलाकात की, थोड़ी सी आपके बारे में बात की, थोड़ी सी आपके बारे में बात की. मैंने कहा क्या दोस्त है, क्या साथी है, क्या किस्मत पाई है. मैंने कहा क्या दोस्त है, क्या साथी है, क्या किस्मत पाई है. रब ने कहा संभाल के रखना, ये मेरी पसंद है, जो तेरे हिस्से में लाई है, जो तेरे हिस्से में लाई है. असं सुंदर ते म्हणतात की जे काय आपल्या नशिबात येते, रबच्या जागी कृष्ण ठेवू शकतात. ते आपल्या हिश्श्याला जे काय आलंय ते भगवंताने काही भगवंतामध्ये सांभाळून ठेवा. एकाला जे तुमच्या हिश्श्यामध्ये आलेले ते सांभाळून घ्या. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.